हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ॲनालिडा अँड आर्थ्रोपोडा असे दोन जे फायलम्स आहेत, जे फायलम्स आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, मेनली डिस्कस करणार आहे. ठीक आहे, याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं त्याच्यामध्ये प्लॅटीहेलिमेंथस आणि ॲशेलेमेंथस हे दोन फायलम आपण डिस्कस केलेले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही इन डिटेलमध्ये पाहू शकता. ठीक आहे, जे की स्टेट बोर्ड्स आहे, जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून असाल, महाराष्ट्रामधून कोणत्याही ठिकाणावर जर असाल, तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राइब करा. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही कमेंट्स पण करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर पण करत चला. ठीक आहे, जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत हे जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे. स्टेट बोर्डचे सगळ्या ऑब्वियसली गोष्ट आहे की सगळं जे आहे हे जे मोफत एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा एकमेव मोठं असं आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे, चला तर मग आपण डिस्कस करणार आहे ॲनालिडा आणि त्यानंतर डिस्कस करणार आहे आर्थ्रोपोडा. ठीक आहे, आर्थ्रोपोडा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फायलम्स आहे, ज्याच्या भरोशावर तुम्हाला एक ना एक म्हणजे बेसिकली क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे, आता कसे क्वेश्चन विचारले जातात त्याच्यासाठी पण मी एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे, एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, त्यासाठी ऑल वर क्लिक करा. ओके, चला मग वन बाय वन आपण डिस्कस करणार आहे ॲनालिडा. बघा ॲनालिडामध्ये काय काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे की बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज द लॉंग अँड सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. आता बघा की कोणताही फायलम तुम्हाला समजायचा असेल ना तर पहिले थोडे एक्झाम्पल तुमच्या ब्रेनमध्ये ठेवत चला. हा काय तुमचा अर्थवर्म आहे, काय तुमचा अर्थवर्म. ओके, अर्थवर्मचं एक्झाम्पल आहे. आता फॉर एक्झाम्पल हे काय तुमचा एक अर्थवर्म आहे, जरा जास्तच लहान निघालेलं इथं आपण काढून टाकू. हा काय तुमचा अर्थवर्म आहे. ओके, तर हा जो अर्थवर्म आहे अशा पद्धतीने नाही दिसत. ठीक आहे, तर या अर्थवर्मला थोडं ब्रेनमध्ये ठेवा, जेणेकरून काय होते की तुम्ही जे की पॉईंट्स त्याच्यासोबत ज्यावेळेस रिलेट करसाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग. ठीक आहे, लॉंग दिसतो तुम्हाला. हा बॉडी ऑफ दिस ॲनिमल लॉंग म्हणजे अर्थवर्म एक लॉंग आहे. त्यानंतर सिलेंड्रिकल आहे, काय तुमचा सिलेंड्रिकल म्हणजे गोल दिसते तुम्हाला अशा पद्धतीनं. अर्थवर्म तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल, त्याच्यामध्ये काय सिलेंड्रिकल बॉडी आहे आणि सेगमेंटेड आहे. लक्षात ठेवा की तो सेगमेंटेड आहे. जर तुम्ही अर्थवर्म पाहिला असाल तर अशा पद्धतीनं सेगमेंट त्याच्या अंगावर तुम्हाला दिसतील, म्हणून काय म्हटलेलं त्याला सेगमेंटेड म्हटलेलं आहे. क्लिअर आहे? ठीक आहे, पहिला पॉईंट क्लिअर झाला. ओके, त्यानंतर काय म्हटलं की मोस्ट ऑफ द ॲनिमल आर द फ्री लिव्हिंग्स. म्हणजे त्याच्या बेसिकली हे विचारलेलं आहे की ते कुठं राहतात किंवा कशा पद्धतीने राहतात. फ्री लिव्हिंग म्हणजे नेमकं काय की मोस्ट ऑफ द जे ॲनिमल्स आहेत ते इंडिपेंडेंटली जगतात, त्याला कोणाची काही जरूरत नाही आहे. ते स्वतः जे फूड आहे ते फूड पाहतात, स्वतः फूड कन्झ्युम करतात, म्हणजे फ्री लिव्हिंग आहे, आझादीनं जगणे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द फ्री लिव्हिंग बट फ्यू आर, पण काही त्याच्यामधले काय राहतात एक्टो पॅरासाइट राहतात. का राहतात? एक्टो पॅरासाइट. ओके, एक्टो पॅरासाइट म्हणजे नेमकं काय की जे होस्ट ॲनिमल राहतात, होस्ट ॲनिमलच्या वरतं काहीतरी चिपकून, जसं की तुम्हाला माहिती आहे पेड ॲनिमल आहे, पेड ॲनिमलच्या वरतं काहीतरी किडे चिपकलेले राहतात, त्याला काय म्हणू शकतो आपण? त्याला एक्टो पॅरासाइट म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये बेसिकली ॲनालिडामध्ये येणारे जे पी एक्झाम्पल आहे ते त्याच्यामधले भरपूर तर फ्री लिव्हिंग्स आहे. जसं की अर्थवर्म म्हटलं की हा फ्री लिव्हिंग्स आहे, बट त्याच्यामध्ये जर सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आपण लीच तुम्हाला माहिती आहे एक ब्लड सक करते. कोणत्याही जो होस्ट नाही आहे त्याचा पर्टिक्युलर, ते कोणत्याही ॲनिमलवर जाऊन काय करतात? सक करतात ब्लड. तर बेसिकली काय होतं त्याला काय म्हणू आपण? एक्टो पॅरासाइट असे म्हणतात, जे की दुसऱ्याच्या भरोशावर बाहेरून बॉडीच्या बाहेर साईडनं अवेलेबल राहतात. क्लिअर? ओके, त्यानंतर भाऊ थर्ड काय दिलेलं आहे की फ्री लिव्हिंग ॲनिमल्स. म्हणजे फ्री लिव्हिंग ॲनिमल याचा हॅबिटॅट आता डिस्कस करणार आपण. फ्री लिव्हिंग ॲनिमल मे बी द मॅरीन ऑर फ्रेश वॉटर ऑर टेरेस्टेरियल. म्हणजे नेमकं काय की जे फ्री लिव्हिंग्स आहे ते जनरली आपण म्हणू शकतो की मॅरीन म्हणजे समुद्रामध्ये पण पाहिल्या जातात. त्यानंतर काय की फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाण्यामध्ये जे फ्रेश वॉटर राहते ना, फ्रेश वॉटरमध्ये पण पाहिले जातात. आणि मेनली काय ते टेरेस्टेरियल पण आहेत, ऑर टेरेस्टेरियल म्हणजे जमिनीवर पण ते राहतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? आता याच्यापैकी एक पॉईंट मी खाली घेऊन घेतलेला आहे, म्हणजे ते पॉईंट थोडं सुटून गेला होता. तर आपण तिसऱ्या नंतर डायरेक्ट 8वा पॉईंट डिस्कस करू, जेणेकरून काय होते की तुमचे जे पुस्तकामध्ये लाईनिंग दिलेली आहे की पुस्तकामध्ये पॉईंट बाय पॉईंट दिलेले आहे, तुम्ही पण कन्फ्यूज नाही होसाल. बघा दीज ॲनिमल्स, हे तर क्लिअर झालं. काय म्हटलं? दीज ऑफ ॲनिमल आर द ट्रिप्लोब्लास्टिक. काय तुमचं? ट्रिप्लोब्लास्टिक. आता जे कंटिन्यू माझे लेक्चर म्हणजे लेक्चर करत आहेत त्याला माहिती आहे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे नेमकं काय. त्याच्याकडे तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट आहे. ट्रिप्लोब्लास्टिक त्याच्यामध्ये काय तुमचं जसं की बेसिकली तिन्ही लेअर, आता सांगायचं काम नाही वारंवार, तिन्ही लेअर त्याच्याकडे काय तुमचे प्रेझेंट आहे. ठीक आहे, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि त्यानंतर एंडोडर्म, तिन्ही लेअर. क्लिअर? त्यानंतर काय तुमचं काय कोणती सिमेट्री फॉलो करतात? ते बायलॅटरल सिमेट्री फॉलो करतात.
बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, जे की काय करू शकतो, मधामधून जर आपण त्याला कट केलं त्याचा इक्वल हाफ भेटतो, मधामधून जर आपण त्याला कट केलं तर त्याचा इक्वल हाफ भेटतो आपल्याला, त्याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री. आणि त्यानंतर काय म्हटलं, युसिलोमेट. आता युसिलोमेट म्हणजे काय, ज्याच्याकडे ट्रू कॅव्हिटी प्रेझेंट आहे. जर त्याला आपण कट केलं तर कट केल्यानंतर आपल्याला दोन्हीही साईडनं काय भेटेल तुम्हाला बघा, दोन्ही साईडच्या याच्या मिडल मध्ये काय भेटेल आपल्याला, खाली जागा भेटेल, ज्याला आपण काय म्हणतो कॅव्हिटी असे म्हणतात. ठीक आहे. मेझोडमच्या दोन्ही साईडनं काय राहतील, तुमचे मेझोडमच्या लेअर राहतील आणि मेझोडमच्या लेअरच्या मिडल मध्ये जे राहतात त्याला कॅव्हिटी म्हणतो, जे की युसिलोमेट राहते, ज्याला ट्रू कॅव्हिटी म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, ट्रू कॅव्हिटी. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. हा पॉईंट बघा. त्याच्यानंतर आपण डिस्कस करू, दिलेलं आहे की दे हॅव द सीटे. काय दिलेलं आहे, दे हॅव सीटे, पॅरापोडिया और सकर फॉर द लोकोमोशन. आता हा पॉईंट समजण्यासाठी हा पॉईंट समजणं गरजेचं आहे. लोकोमोशन म्हणजे बेसिकली मुवमेंट करणे, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी हे ॲनिमल कशा पद्धतीनं बेसिकली जातात त्याला लोकोमोशन म्हणतात. ते कोणकोणत्या याचा यूज करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये सीटे आहे. सीटे म्हणजे काय की हा अर्थवर्म आहे, या अर्थवर्मवर छोटे छोटे अशा पद्धतीचे बेसिकली काय राहतात, लोकोमोशनसाठी अवेलेबल आहे, याला म्हणतात सीटे. काय म्हणतो आपण याला, सीटे. ठीक आहे. क्लिअर आहे. छोटे छोटे असे म्हणू शकतो की एक स्पाइन लाईक स्ट्रक्चर, स्पाइन म्हणजे कडक नसतात, स्पाइन लाईक स्ट्रक्चर राहतात, बेसिकली काय म्हणतात त्याला, सीटे म्हणतात, अर्थवर्म. त्यानंतर काय, पॅरापोडियाचा पण यूज करतात. पॅरापोडिया म्हणजे काय, थोडं मोठे राहतात याच्यामध्ये, जे की पॅरापोडिया थ्रू पण ते काय करतात, लोकोमोशन शो करतात. आणि थर्ड आहे तुमचं सकर म्हणजे काय की ते जे की आपलं बेसिकली त्याच्याकडे माउथ नसतं, सकर प्रेझेंट राहतो, ते सक करतात आणि एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात. जसं की लिंच आहे, अशा पद्धतीने काय करतात, ते इथं चिपकले तर इथून चिपकून काय जातात, दुसऱ्या इकडे जातात, इथं पुन्हा चिपकतात, दुसऱ्याकडे जातात. मग हे कशाचा यूज करतात, तुमच्या सकरचा यूज करतात फॉर द लोकोमोशन, म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर सांगितलं मी. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण, देअर बॉडी इज द कवर्ड विथ द स्पेशल क्युटिकल. ठीक आहे. त्याची बॉडी एक स्पेशल क्युटिकलनं बेसिकली काय राहते, कवर्ड राहते. आता हे जे अर्थवर्म आहे याला आपण पुन्हा काढू. अर्थवर्मले हा एक काय तुमचा एक अर्थवर्म आहे. या अर्थवर्मच्या वरती काय राहते की एक क्युटिकल्स म्हणजे पतलीशी अशी लेअर राहते, कशाची, तुमच्या स्किनची. म्हणून काय म्हटलं, देअर बॉडी इज कवर्ड बाय द स्पेशल क्युटिकल. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय की दिस ऑफ ॲनिमल आर दे आर द हर्माफ्रोडाइट्स ऑर द युनिसेक्सुअल. आता हर्माफ्रोडाइट्स म्हणजे बरेच जण कन्फ्यूज होऊन जातात. बघा इथं लिहून देतो मी, हर्माफ्रोडाइट्स म्हणजे बायसेक्सुअल होते. काय ते हर्माफ्रोडाइट म्हणजे काय, तुमचा बायसेक्सुअल. आणि बायसेक्सुअल म्हणजे नेमकं काय की याच्यामध्ये बायसेक्सुअल कशाला म्हटलं जातात, ह्युमनचा कॉन्सेप्ट याच्यामध्ये लागत नाही. बायसेक्सुअल म्हणजे काय की मेल पार्ट अँड फिमेल पार्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. एक आहे तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दोन्हीही पार्ट जर सेम ऑर्गॅनिझमवर प्रेझेंट असतील तर त्याला आपण बायसेक्सुअल असे म्हणतात, जे की हर्माफ्रोडाइट्स पण त्याला असे म्हणतात. आणि युनिसेक्सुअल पण याच्यामध्ये पाहिलं जातात. युनिसेक्सुअल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मेल्स अँड फिमेल सेपरेटली पाहिल्या जातात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, हर्माफ्रोडाइट्स आणि युनिसेक्सुअल. आणि त्याचे एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय तुमचं अर्थवर्म एक्झाम्पल आहे आणि त्यानंतर लीच हे एक्झाम्पल आहे, जे की कशामध्ये येतात, तुमच्या ॲनालिडामध्ये येतात. ओके, अर्थवर्म पण आहे ज्याची बॉडी सेगमेंटेड राहते आणि लीच पण आहे. त्याले पण तुम्ही तुमच्या बुक्समध्ये ती बुक्स घेऊन बसा तुम्ही, त्याच्यामध्ये डायग्राम दिलेले आहेत. अर्थवर्मची पण आहे, लीचची पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे सगळे कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ॲनालिडा. सेकंड पाहू आपण अर्थोपोडा. जास्त फास्ट न घेता बेसिकली काय की एकदम स्लो मध्ये घेऊ, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अर्थोपोडा. ठीक आहे. आता बघा अर्थोपोडा काय आहे, दीज ॲनिमल्स काय म्हटलेलं आहे की दीज ॲनिमल्स हॅव अ जॉईंट अपेंडेज. जॉईंट अपेंडेज म्हटलेलं आहे. जॉईंट म्हणजे जोडून असणारे, अपेंडेज म्हणजे लेग्स होते. जसं की याच्यामधले काय करू आपण, मी पहिले सांगितलं की जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायलम समजायचं असेल तर पहिले एक्झाम्पल लक्षात ठेवा. जसं की क्रेप्स आहे, स्पायडर आहे, स्कॉर्पियन आहे, त्यानंतर सेंटिपेड्स आहे, कॉक्रोच आहे, बटरफ्लाय आहे. आता हनी बीज. आता आपण कॉक्रोचचं एक्झाम्पल घेऊ. सगळेजण कॉक्रोचच घेतात एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी, जेणेकरून ते तुम्ही ॲनिमल पाहिलेले आहेत. ओके, कॉक्रोच. आता कॉक्रोचचं जर फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने आपण एखादी डायग्राम काढली तर हा थोडासा तरी कॉक्रोच दिसत आहे. ओके, तुम्ही थोडं कन्सिडर करा की हा कॉक्रोच आहे म्हणून. ओके, तर हा जो कॉक्रोच आहे, जॉईंट अपेंडेज म्हणजे नेमकं काय की त्याचे लेग्स असे जॉईंट झालेले राहतात. का राहतात, जॉईंट झालेले, म्हणून त्याला जॉईंट अपेंडेज असे म्हणतात. आणि जॉईंट अपेंडेज म्हणजेच काय होते, हिन्स दे आर कॉल अर्थोपोडा. ठीक आहे, म्हणूनच त्याला अर्थोपोडा असे म्हणतात. किंवा बघा त्याचे जे पाय राहतात ना असे जोडलेले राहतात, जसं की क्रेप म्हटलं आपण, खेकडा. ठीक आहे, खेकड्याचे पाय जोडलेले राहतात म्हणजे तुम्ही त्याचे पाय तोडू शकता इझिली, त्याचे पाय रिमूव्ह होतात. त्यानंतर जसे जर म्हणू शकतो की अनदर भरपूर काही ॲनिमल्स याच्यामध्ये येतात जे की जॉईंट अपेंडेज आहे, जे की सगळ्याचे कॅरेक्टरिस्टिक सेम आहे. काय करतात, जॉईंट लेग्स त्याचे काय राहतात, जॉईंट राहतात, म्हणून काय म्हणतात, हेन्स दे आर कॉल्ड अर्थोपोडा.
अर्थोपोडा. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघू आपण की काय म्हटलेलं आहे की हायेस्ट. आता बघा की या फायलममध्ये मी बुक्समधून शॉर्ट केलेलं आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेच त्याच्यामध्ये लिहिले, कारण की जागेची कमतरता आहे त्या कारणानं मी कमी पॉईंट काढले, पण सगळे पॉईंट त्याच्यामध्ये आहे पण शॉर्ट केलेले मी त्याला. ठीक आहे, बघा हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल फ्रॉम दिस फायलम, म्हणजे या फायलममध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल्स पाहिल्या जातात. क्लिअर आहे. बाकीच्या कोणत्याही फायलमच्या कंपॅरिझनमध्ये आर्थ्रोपोडामध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल पाहिल्या जातात फ्रॉम, बघा ॲनिमल फ्रॉम दिस फायलम. त्यानंतर काय म्हटलं की हायली सक्सेसफुल ॲनिमल किंगडम, आणि आर्थ्रोपोडा काय आहे तुमचा हायली सक्सेसफुल किंगडम आहे, हायली सक्सेसफुल ॲनिमल किंगडम आहे. हायली सक्सेसफुल ॲनिमल किंगडम म्हणजे नेमकं काय की हे जे ॲनिमल्स आहे ना हे कोणत्याही क्लायमॅटिक झोनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. हजारो वर्षाचा करोड वर्षाचा जे क्लायमॅटिक चेंज आलेलं आहे त्या क्लायमॅटिक चेंजमध्ये पण हे ॲनिमल जसेच्या तसे आज वाचून आहेत. हजारो करोडो वर्षाचा इतिहास आहे याचा, करोडो वर्षाचा इतिहासापासून आज हे वाचून आहेत आणि आजही एक बेटर पद्धतीने सर्व्हाइव्ह करत आहे आणि कोणत्याही क्लायमॅटिकमध्ये ते जगतात. म्हणून काय म्हटलेलं आहे की आर्थ्रोपोडामध्ये येणारे ॲनिमल जे हायली सक्सेसफुल ॲनिमल किंगडम पण म्हटलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण की टाइप्स ऑफ हॅबिटॅट. टाइप्स ऑफ हॅबिटॅट काय आहे, त्याचे हॅबिटॅट कोणकोणत्या हॅबिटॅटमध्ये राहतात, तर यायले हॅबिटॅटने हे प्रत्येक ठिकाणी राहू शकतात, कुठेही. तुम्हाला माहिती तुमच्या घरातही कॉक्रोच आहे, कुठेही राहू शकतात ते सगळे हॅबिटॅटने. हॅबिटॅट बघा डीप इन ओशियन, डीपेस्ट ओशियन टू द हायेस्ट माउंटेन म्हटलेलं आहे तुमच्या पुस्तकानं. जर तुम्ही डीपेस्ट ओशियन समुद्राच्या डीप भागामध्ये जरी जासाल तरी तुम्हाला आर्थ्रोपोडा फॅमिलीतले जे की ॲनिमल्स पाहायला भेटतील. आणि त्यानंतर हायेस्ट इन माउंटेन म्हणजे पहाडीच्या एकदम टोकापर्यंत पण तुम्हाला हे ॲनिमल पाहायला भेटतात. कशामध्ये? तुमच्या आर्थ्रोपोडामध्ये. म्हणजे एनी क्लायमॅटिक झोनमध्ये ते राहू शकतात. ओके, त्याचा हॅबिटॅट नाही पर्टिक्युलर. त्यानंतर काय म्हटलं की हे काय राहतात ट्रिप्लोब्लास्टिक, म्हणजे याच्याकडे किती जर्म लेअर आहे, तिन्ही जर्म लेअर आहे. बघा एक्टोडम, मेसोडम आणि एंडोडम तिन्ही जर्म लेअर प्रेझेंट आहे. त्यानंतर युसिलोमेट्स आहे, म्हणजे याच्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. मी बॉडी कॅव्हिटी आता एक्सप्लेन करणार नाही, ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. त्यानंतर हे कशाला शो करतात, कोणत्या सिमेट्रीला? बायलॅटरल सिमेट्रीला फॉलो करतात. म्हणजे याचा जर मधातून कापलं तर आपल्याला इक्वल हाफ भेटून जातो, ज्याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री. क्लिअर. आणि याची बॉडी कशी राहते, सेगमेंटेड बॉडी राहते. का राहते? सेगमेंटेड बॉडी, म्हणजे याच्या बॉडीवर असे सेगमेंट राहतात. खालच्या साईडने पाहून घ्या आर्थो, म्हणजे जे की तुमचं कॉक्रोच आहे, कॉक्रोच कोणतरी पकडा घरातून आणि पकडल्यानंतर काय बघा त्याच्या खालून तुम्हाला काय दिसन, बॉडी सेगमेंटेड दिसन. ठीक आहे, पण तुम्ही असं करणार नाही. तर मग त्यासाठी सोपा उपाय आहे, कोणती तरी इमेज पहा जे की कॉक्रोचची, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ते काय राहतात, बॉडी सेगमेंटेड राहतात. आता बघा दोन्ही याचं जसं की ॲनलिडा आहे आणि आर्थ्रोपोडा आहे, दोघांच्याही बॉडी काय तुमच्या सेगमेंटेड आहे. क्लिअर. त्यानंतर बघा कायटेनियस एक्झोस्केलेटन. आता एक्झोस्केलेटनचा मिनिंग पाहून घ्या. एक्झोस्केलेटन म्हणजे काय, बाहेरचं स्केलेटन. जसं की आपण आपल्या पहिले मांस आहे आणि त्याच्या अंदर हड्ड्या आहे, म्हणजे बेसिकली काय, जर एकदम गावरानी भाषेमध्ये झालं आपण थोडं चांगलं एक्सप्लेन करू त्याच्यामध्ये. तर आपलं काय आहे की आपले अंदरून आपल्याला काय दिलेलं आहे, आपलं स्केलेटन अवेलेबल आहे. ठीक आहे, पण याच्याकडं अंदरून नसते, याचं काय तुमचं एक्झोस म्हणजे बाहेरचं स्केलेटन प्रेझेंट आहे त्याच्याकडं. जर कॉक्रोचला बघितलं तर बाहेरची बॉडी हार्ड राहते तिची. बरं कॉक्रोच सोडून द्या, त्याच्यामध्ये क्रेप बघा, क्रेप तुम्हाला माहिती आहे, क्रेपच्या अंदरमध्ये काही नसते, बाहेरून त्याचं जे हार्डेस्ट मटेरियल अवेलेबल राहते. क्लिअर. तर मग ते कशाने बनलेलं राहते, कायटेनियस राहते. कारण तुमचं कायटेनियस बेसिकली कार्बोहायड्रेटनं. ठीक आहे, कायटेनियस कार्बोहायड्रेट पासून फॉर्म होतात. कायटेनियस एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं स्केलेटन त्याच्याकडे प्रेझेंट आहे. ओके, कशामध्ये तुमच्या आर्थ्रोपोडा फॅमिलीमध्ये. त्यानंतर काय म्हटलं की दीज ॲनिमल्स आर द युनिसेक्स्युअल. युनिसेक्स्युअल म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये मेल्स अँड फिमेल सेपरेटली प्रेझेंट आहे. मेल्स अँड फिमेल सेपरेटली प्रेझेंट म्हणजे मेल ऑर्गॅनिझम वेगळा राहील आणि फिमेल ऑर्गॅनिझम वेगळा राहील, ज्याला आपण काय म्हणतो युनिसेक्स्युअल असे म्हणतात. क्लिअर आहे सगळेले? क्लिअर. आता बघा त्याचे एक्झाम्पल काय दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे तुमचे क्रेप्स आहे, स्पायडर आहे, स्कॉर्पियन्स आहे, त्यानंतर सेंटिपेड्स आहे, त्यानंतर कॉक्रोच आहे, बटरफ्लाय आहे, हनीबीज आहे, एक्सेट्रा. अजून पण भरपूर आहेत जी की कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतात, तुमच्या आर्थ्रोपोडा फॅमिलीला बिलॉंग करतात. ओके, आणि हे सगळ्या सक्सेसफुल आहे. बरेचदा याच्या कोणत्या म्हणजे प्रत्येक लाईनहून MCQ बनवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर आहे इथपर्यंत? तर हे आपण डिस्कस केलेलं आहे दोन्ही फायलम, जे की काय तुमचा ॲनालिडा आहे आणि आर्थ्रोपोडा आहे. जर तुम्ही याच्यामध्ये काही डाऊट्स असाल तर तुम्ही व्हिडिओ पण पुन्हा पाहू शकता, जे की मी व्हिडिओ अपलोडच केलेला आहे यूट्यूबवर. आणि त्यानंतर अगेन्स्ट जर तुम्हाला काही डाऊट्स असाल जे की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आणि अनदर जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कारण की हे एक एनर्जीचं काम करते. आमच्यापर्यंत एक एनर्जी सप्लाय होते, जे की मी तुम्हाला पुन्हा एनर्जी काय करणार आहे, पुन्हा वापस देणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू.